नमस्कार. आज आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे उद्योग आणि व्यापार. आपल्या आजूबाजूला दिसणारे मोठमोठे कारखाने असोत किंवा आपल्या बाजारात चालणारी खरेदी विक्री, या सगळ्याची मुळं कुठे आहेत आणि ही व्यवस्था नक्की चालते कशी? चला, आज हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सुरुवातच करूया एका अगदी मूलभूत प्रश्नानं. उद्योग म्हणजे नेमकं काय? बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी आर्थिक प्रक्रिया आहे जिथे कुठली तरी वस्तू तयार होते किंवा समजा जमिनीतून खनिजं काढली जातात, नाहीतर मग वेगवेगळ्या सेवा दिल्या जातात. आजच्या आपल्या चर्चेचा हा रोडमॅप आहे. आपण उद्योगाच्या ओळखीपासून सुरुवात करून त्याचे प्रकार, त्याला मदत करणाऱ्या सेवा, व्यापारातली नीतिमत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहक म्हणून आपले हक्क आणि सरकारी नियम, या सगळ्या टक्क्यांमधून जाणार आहोत. ठीक आहे, तर उद्योग म्हणजे काय हे आता आपल्याला कळलंय. आता पुढचा प्रश्न येतो की या सगळ्या उद्योगांचं वर्गीकरण कसं करतात. चला पाहूया. आता बघा, उद्योगांना आपण ढोबळमानाने 2 मोठ्या गटांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे प्राथमिक उद्योग आणि दुसरा म्हणजे दुय्यम उद्योग. प्राथमिक म्हणजे जे थेट निसर्गाशी जोडलेले आहेत आणि दुय्यम म्हणजे जे या नैसर्गिक गोष्टींवर प्रक्रिया करतात. यातला फरक खूपच रंजक आहे, नाही का? प्राथमिक उद्योग म्हणजे निसर्गातून थेट काहीतरी मिळवणं, जसं की शेती करून धान्य मिळवणं किंवा खाणीतून लोह खनिज काढणं. आणि दुय्यम उद्योग काय करतात तर ते हा कच्चा माल घेतात आणि त्यावर प्रक्रिया करून काहीतरी नवीन बनवतात, म्हणजे त्याच लोह खनिजापासून स्टील बनवणं किंवा ऊसापासून साखर तयार करणं. आता आपण उद्योगाच्या प्रकारांबद्दल बोललो, पण त्यांचा आकारही महत्त्वाचा असतो. म्हणजे एखादा उद्योग घरात चालतो तर एखादा छोट्या कारखान्यात. यात काय फरक आहे ते पाहू. इथे परंपरा आणि आधुनिकता यांच्यातला फरक अगदी स्पष्ट दिसतो. कुटीरोद्योग म्हणजे काय तर घरातल्या घरात कुटुंबाच्या मदतीने चालणारा पारंपरिक व्यवसाय. तर लघु उद्योग थोडा आधुनिक असतो. तिथे छोट्या कार्यशाळा असतात, वीज आणि यंत्रांचा वापर होतो. आता उदाहरणं बघितलीत की हे आणखी सोपं होईल. सुतारकाम, कुंभारकाम ही झाली कुटीरोद्योगाची उदाहरणं. तर साबण, सायकल किंवा पंखे बनवणारे कारखाने हे लघुउद्योगात येतात. म्हणजे हाताने बनवलेल्या मातीच्या मणक्यांपासून ते कारखान्यात तयार होणाऱ्या पंख्यांपर्यंतचा हा प्रवास आहे. बरं, आता वस्तू तर तयार झाल्या, पण त्या आपल्यापर्यंत म्हणजे ग्राहकांपर्यंत पोहोचतात कशा? या प्रवासात कोणत्या सेवा मदत करतात हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये. कारण उत्पादकाने वस्तू बनवली आणि ग्राहकाने ती घेतली इतकी सरळ ही गोष्ट नसते. या दोघांमध्ये अनेक अडथळे असतात. ते कोणते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर हे आहेत व्यापारातले 5 मोठे अडथळे. पहिला म्हणजे जागेचा, दुसरा धोक्याचा, तिसरा वेळेचा, चौथा पैशाचा म्हणजे आर्थिक आणि 5वा म्हणजे माहितीचा अडथळा. या 5ही आव्हानांवर मात केल्याशिवाय व्यापार यशस्वी होऊच शकत नाही. बरं, मग ह्या सगळ्या अडखळ्यांवर उपाय काय? खरं तर ह्याच गरजांमधून काही जबरदस्त सेवा उभ्या राहिल्या आहेत. जागेची समस्या सोडवण्यासाठी आहे वाहतूक, धोका कमी करण्यासाठी आला विमा, वेळेचं गणित सांभाळायला आहेत गोदाम, पैशाची चणचण भासू नये म्हणून बँकिंग, आणि लोकांना वस्तूची माहिती कशी मिळणार त्यासाठी आहे जाहिरात. या सेवा म्हणजे व्यापाराच्या रक्तवाहिन्याच आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आत्तापर्यंत आपण उद्योग आणि व्यापाराची संपूर्ण यंत्रणा समजून घेतली, पण कुठलीही व्यवस्था चालवण्यासाठी काही नियम लागतात, काही तत्त्व लागतात. आणि इथेच येतो व्यापाराचा सर्वात महत्त्वाचा भाग, तो म्हणजे नीतिमत्ता. अनेकदा असा गैरसमज होतो की व्यवसाय म्हणजे फक्त नफा कमावणं, पण खरं तर व्यवसायाचा एक खूप मोठा सामाजिक उद्देश असतो, आणि तो म्हणजे ग्राहकांना चांगल्या वस्तू आणि सेवा देणं. नफा हा त्याचा एक भाग आहे, संपूर्ण उद्देश नाही. इथे नैतिक आणि अनैतिक व्यापार यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे समाजाची सेवा करत योग्य नफा मिळवणं, तर दुसऱ्या बाजूला आहे भेसळ, चुकीची वजनमापं, मालाचा काळा बाजार करणं यांसारख्या अनैतिक गोष्टी, ज्यामुळे ग्राहकांचं मोठं नुकसान होतं. मग जेव्हा काही व्यापारी ही नीतिमत्ता पाळत नाहीत तेव्हा काय? अशा वेळी ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी काय व्यवस्था आहे? आणि इथेच सरकारची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. बाजारात ग्राहकांचा विश्वास टिकून राहावा, त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी सरकारने एक मजबूत सुरक्षा प्रणाली तयार केली आहे. आणि इथे आपण बघू शकतो की सरकारने फक्त 1-2 नाही तर अनेक आघाड्यांवर काम केलंय. म्हणजे आपलं रेशनिंग,
तिथपासून ते वस्तूंवर एक्सपायरी डेट आणि किंमत छापणं बंधनकारक करण्यापर्यंत. एवढंच नाही तर वस्तूंच्या गुणवत्तेसाठी BIS, ISI मार्क, ॲगमार्क यांसारखे शिक्के आहेत. थोडक्यात काय तर ग्राहकांचं हित जपण्यासाठी एक मजबूत चौकट तयार केली आहे. आणि आजच्या या चर्चेचा शेवट आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाने करूया. व्यवसायात नफा तर हवाच, पण सामाजिक जबाबदारीचं काय? या दोन्हींमध्ये योग्य संतुलन कसं साधता येईल? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रत्येक उद्योजकाने आणि आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.